मराठ्यांना ओबीसी मध्ये जाणं हे योग्य की ईडब्ल्यूएस आरक्षण घेणं हे योग्य? ज्यांची नोंद कुणबी आहे आणि ज्यांना ती करून पाहिजे त्यांनी ओबीसीत जावं, ऑप्शन आहे. टिल टुडे आज एसीबीसी आरक्षण लागू आहे. एसीबीसी आरक्षण तुम्हाला रद्द केल्याशिवाय ओबीसीत जाता येणार नाही. मराठा समाजाला आता दोनच ऑप्शन आहेत. एक तर एसीबीसी पाहिजे असेल तर ते ठेवायचं, ते जर नाही टिकलं त्यावेळेस प्रश्न ज्यांची नोंद मराठा आहे, ज्यांची नोंद मराठा हे पर्टिक्युलरली काय म्हणतो की कुणबी ऑलरेडी ओबीसी झालेला आहे, तर त्याच्यापुढे तो ऑप्शन उपलब्ध राहील की तुला बाय डिफॉल्ट ईडब्ल्यूएस मध्ये जायचं का तुम्हाला मागणी करून त्या 19% मध्ये जायचं. हे दोनच ऑप्शन मराठा पुढे त्यावेळेस उभे राहतील. ओके. आता त्याच्यामध्ये एक असं आहे का की जो माळी आहे, साळी आहे, कोळी आहे, सोनार आहे, यांना ईडब्ल्यूएसचा पण लाभ मिळतो? नाही, असं होत नाही. ज्या जाती घटनेच्या 15(4) आणि 16(4) खाली रिझर्वेशनच्या कॅटेगरी खाली आहेत अशा सर्व जातींना हे आरक्षण लागू नाही. जे कोणत्याच आरक्षणाखाली नव्हते त्यांना हे 10% आरक्षण 103वी घटना दुरुस्ती करून संसदेने दिलंय. ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं होतं, 3 विरुद्ध 2 असं त्यांनी ते मान्य केलं. परत त्याचं रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह हे दोन्ही फेटाळलेलं आहे. त्यामुळे आज रोजी ते टिल कन्फर्म आहे, ईडब्ल्यूएस कन्फर्म आहे. 12 जजेसचं घटनापीठ जेव्हा बसेल त्यावेळेस त्याचा रिव्ह्यू होईल. तसं मग ह्या ओबीसी आरक्षणाचंही तसंच पेंडिंग होतं. बरोबर. ते पण असे अनेक विषय 20-25 वर्ष न्यायालयामध्ये चालत होतं. आणि तोपर्यंत काय होईल की मागास प्रवर्गातले लोक गुणवत्तेवर खुल्या प्रवर्गात येत असल्यामुळं एकूण प्रशासनातलं आणि शिक्षणातल्या ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा आता 70%वर पोहोचलेला आहे. आणि जे बिगर मागास जे रिझर्व्ह नॉन रिझर्व्ह आहेत त्यांचं प्रमाण कमी कमी होत आलेलं आहे. त्यामुळे ह्या 10%च्या ईडब्ल्यूएस आरक्षणामुळं एक पोकळी तयार होऊन त्याच्यामध्ये ह्यांचं संरक्षण झालेलं आहे. त्यामुळे तेवढं तरी सेव्हिंग झालेलं आहे. आणि तो जो काही प्रशासनात आणि समाजात बॅलन्स लागतो सामाजिक, तो ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे आणलेला आहे. नाही तर मग काय व्हायचं समाजात, अरे मला मग मी त्या जातीचं नाही म्हणून मला मिळत नाही का, ही जी भावना आहे ही ईडब्ल्यूएस आरक्षणाने गेलेली आहे. ओके. सगळ्यात त्याच्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, पण हे ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे, सॉरी जे एसीबीसी आरक्षण आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतंच आहे. बरोबर. केंद्रात शेवटी जाताना मराठ्यांना परत ईडब्ल्यूएस मध्ये जावं लागतं, हे बरोबर आहे का? ज्यांची नोंद कुणबी आहे ते केंद्राच्या 27% आरक्षणात जातात, ओबीसी आरक्षणात, ओबीसी मध्ये. आणि ज्यांची नोंद मराठा आहे त्यांना 10% केंद्राच्या आरक्षणात ईडब्ल्यूएस मध्ये. ओके. म्हणजे आजच्या घडीला मराठा समाजाला ओबीसी म्हणून 19% कुणबी, मराठा कुणबी पण तिकडे, कुणबी मराठा तिकडे, स्वतंत्र म्हणून 10% एसीबीसी आता आरक्षण आहे. आणि अर्ध जे आरक्षण केंद्राचं ईडब्ल्यूएसचं आहे. आणि प्लस चौथा ऑप्शन ओपन कॉम्पिटिशन मध्ये सगळ्या समाज घटक जे काही 1600-1700 त्याच्यावर कॉम्पिटिशन, असे 4 आता त्यांना रस्ते उपलब्ध आहेत. ओके. त्यातला एसीबीसी आपण समजा नाकारला आणि ईडब्ल्यूएस नाकारला तर तुम्हाला मग एकच रस्त्याने जावं लागेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.